नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे। आता मुदतवाढ मिळालेली आहे, पण पूर्वी तुम्हाला माहिती होती की एकदा मुदतवाढ मिळाल्यानंतर तुम्हाला 6 जानेवारीपर्यंत नोंदणी करायची होती आणि 8 जानेवारीपर्यंत सेल्फ सर्टिफिकेशन करायचं होतं। पण आता जी वाढ झाली ही नेमकी कोणत्या कारणासाठी झाली आणि त्यात काय काय करता येणार थोडक्यात आपण बघूया। बघा, ही न्यूज आली आहे 29/12ला एक ओल्ड म्हणूया आपण ओल्ड न्यूज आली होती पवित्र पोर्टलवरती। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आणि 8 जानेवारीपर्यंत तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार होतं। पण आता आता नवीन जी नोटीस आली आहे ती आली आहे 8 जानेवारीची आणि 8 जानेवारीच्या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलंय, नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही तर होतीच, पण आता स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता। कारण काय की बऱ्याच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र केलेलंच नाहीये, म्हणजे काही उमेदवारांनी नोंदणी करून ठेवली पण सेल्फ सर्टिफिकेशन अजून केलेलं नाहीये। आणि काही उमेदवारांनी, आता तुम्हाला माहिती आहे किती उमेदवार आहे, 2 लाख प्लस आहे। काही उमेदवारांनी अजून नोंदणीच केलेली नाहीये, वेगवेगळे कारण असतील, त्यांना मेल पण गेले असतील। सो या कारणास्तव नोंद पण नाही केली त्यांनी आणि त्यांनी नोंद केली पण सेल्फ सर्टिफिकेशन नाही केलं। सो त्या कारणासाठी उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी, बघा हा पहिला मुद्दा काय सांगितला, नोंदणी करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणित करण्यासाठी सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी 12 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। जर कोणी आतापर्यंत नोंद केली नसेल तर त्यांना सुद्धा नोंद करता येणार आहे। म्हणजे दोन्ही गोष्टी, पहिलं तुम्हाला नोंदणी पण करता येणार आहे, रजिस्ट्रेशन करता येणार आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा तुम्हाला करायला त्यांनी संधी दिलेली आहे। हे दोघंही करण्यासाठी तुम्हाला डेट काय आहे, 12 जानेवारी 2025 आहे। आता यामध्ये काही उमेदवारांनी नोंदणी केली आहे, मग त्यामध्ये बदल करता येईल का? यस, करता येईल। तुम्ही नंबर ऑफ टाइम सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता, अनसर्टिफाईड करायचं आणि सर्टिफाईड करायचं, काही प्रॉब्लेम नाही, करता येईल। सो असं नाही की नवीनच, सो जुन्याही उमेदवारांना इथे बदल करून, अपेक्षित बदल करून, तुम्हाला जो अपेक्षित आहे पण मात्र सर्टिफाईड करा। नाहीतर काय अनसर्टिफाईड करून ठेवतात, बदल करतात तसं सोडून देतात, असं करू नका। नीट चेक करा, अनसर्टिफाईड करून घ्या, ही बातमी त्यांनी दिलेली आहे। मग नोंद करण्यासाठी लास्ट डेट आहे का, नोंदणी पण करता येईल का? यस, करता येईल। 12 जानेवारी तुम्हाला लास्ट डेट आहे। सेल्फ सर्टिफिकेशन साठी पण लास्ट डेट कोणती आहे, 12 जानेवारी, दोघांनाही 12 जानेवारी दिलेली आहे। अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड करता येणार का, तर याचं उत्तर आहे यस। आणि कधीपर्यंत, 12 जानेवारी पर्यंत तुम्हाला हे करता येणार आहे। किती वेळा करता येईल, अनलिमिटेड आहे, लिमिट आहे का त्याला, अनलिमिटेड वेळेस त्यांनी हे दिलेलं आहे। आणि कोणी करावे नोंदणीमध्ये बदल, ज्यांना अपेक्षित असेल त्यांनी करावे, अन्यथा बाकीच्यांनी करू नये। आणि तुमची जो फॉर्म आहे त्याची PDF सेव्ह करून प्रिंटआउट पण तुमच्याकडे ठेवावी। आणि परत एकदा सांगतो, प्रिंटआउट घेऊन प्रत्येक गोष्टी पेन्सिलने चेक करा, बरोबर आहे का, असेल तर घाबरण्याची गरज नाही, नसेल तर चेंजेस करून अजून वेळ तुमच्याकडे आहे, करून घ्यावा। या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांचा मेल ID दिलेला आहे। आणि या संदर्भात तुम्ही आमच्या टीमलाही या नंबरला कॉल करू शकता। अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट टाकू शकता। सो तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। ही संधी आहे, शेवटची संधी असू शकते, 12 तारीख लास्ट डेट आहे। पवित्र पोर्टलवरती 2025 ची डेट ज्यांनी दिली आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांनी सेल्फ सर्टिफाईड करून ठेवावं। याबद्दल अजून काही अडचण असेल तर मला नक्की कळवावं। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।